असं वाटतंय की अजून उजाडलेलंच नाही, असला मोसम आहे बँगलोरचा खतरनाक. थंडी वाजत होती, कांबरून झोपलो होतो मस्त. तेवढ्यातनच बघायचं बरं का त्यानं रिक्षानं सगळे फुलं चिटकवलेत भावानं. नाच कळाला यांनी सगळं फायनली झाले. गाडी भरून बघा, हे असे 10 बॉक्स आहेत. नाद लागतो नाद, बडा दोस्त बोलते सबको बोलते. आवाजाला 2360 तुमचं खूप व्हिडिओ बघतो मी. आपले फॅमिली मेंबर आहेत बघा. तर नमस्कार भावांनो, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री महाकाल. तर भावांनो, रात्री असली झोप लागलेली आपल्याला बेकार, कारण 1 ते 1.5 तास झोपलेली येताना, त्यामुळे झोप नव्हती. रात्री एडिटिंग करत बसलो, तसाच मोबाईल पडला आणि तसाच झोपलो. आता म्हणलं बघू चला सकाळी असलं गार लागतं ना बेंगलोर मध्ये, असं वाटतंय की 6 वाजलेत आणि मोबाईल झाले दोन्ही स्विच ऑफ. एडिटिंग तसंच चालू होतं, सगळं हॉटस्पॉट जोडलेलं होतं, कनेक्टर झाले स्विच ऑफ. 11 वाजता उठलो, 11 ते 11:30 वाजता उठलो. आता वाजलेत 12 बघा. फ्रेश बीच झालो तोपर्यंत एवढं फोन येऊन पडलेलं, ऑर्डर एवढ्या पडल्या तर गाड्याच नाहीत बेंगलोरला. तर चला भावांनो, आपली होते नवीन प्रवासाला सुरुवात बेंगलोर टू मुंबईसाठी. तर चला चाललोय आपण भरला, रात्री खाली केली आणि आता चाललोय भरायला. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा, आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला करू व्हिडिओला सुरुवात. रात्री झोप असली डेंजर झाली ना भाऊ, काय सांगू. 11:30 वाजले तरी इथं बघा मोसम कसा आहे बघा. अजून असं वाटतंय की अजून उजाडलेलंच नाही, असला मोसम आहे बँगलोरचा खतरनाक. थंडी वाजत होती, कांबरून झोपलो होतो मस्त असा. शेवटी एका मित्रानं उठवलं, अरे बाबा उठ की म्हणला, किती वाजलेत. उठून बघतोय तो मोबाईलवर मिस कॉल, सगळे सायलेंट ठेवून मोबाईल झोपलेलो रात्री. म्हणलं झोप कंप्लीट झाली पाहिजे. आता ते एक स्विच ऑफ झाला फोन एडिटिंग करत झालं सगळं. एवढ्या ऑर्डर येऊन पडलेल्या भोंबालला, सकाळी 4 ऑर्डर आलेल्या, त्यातली एक कन्फर्म झाली, राहिलेली पेंडिंग ती उचलली, निघालो. चला आता आपण आलोय बघा नीलबंगल्याला. आता इथून राईट मारायचं, दोडबलापूरला जायचं, लोड करायचं, कल्टी मारायची. चला फसलोय नीलबंगला सिटीत नेऊन. मी बघितलं नाही राव, मॅप लावला नव्हता, नाही तर ट्रॅफिक दिसला असतं तर आलोच नसतो. आलो राव ना, अर्धा तास गेलाय जाम मध्ये सगळ्या. आयला तिकडच लेप मारला असता चालला असतं, किंवा पुढनं दाबसपेठ मार्गे गेलो असता. आता भिंगरी असते, दोडबलापूर गाठला. नीलबंगल्यात घातली सकाळ कशाने जाम लागले. एवढं जाम लागत नाही कधी, मोठी गाडीवाले आल्यामुळे जाम लागले काय कोणास ठाऊक. हे मग डबावाले असतील जो इकडे सारखी, लय जाम लागले. चला आता काना पास करून जाऊ, भरायला वेळ झाला. एकतर 12 वाजले राव. रिक्षावाल्यांचा काहीतरी प्रोग्राम आहे बघा, रिक्षावाल्यांचा वर्धापन दिन नाही तर काहीतरी आहे. कशा रिक्षा सजवल्यात बघा की, कशी दिसत्या. आयला तेवढ्यातनच बघायचं बरं का त्यानं रिक्षानं सगळी फुलं चिटकवलीत भावानं. नाच कळाला यांनी सगळं ट्रॅफिक लावून ठेवले. आता मागणं पोलीस गाडी आल्या बोंबालणार आहे. कसं आहे, असं असतंय काम रिक्षावाल्यांचं. काहीतरी हा यांचं वर्धापन दिन रिक्षा स्टँडचं काहीतरी असेल. झेंडे बिंडे लावून कशी मिरवणूक चालल्या, बँजो लावलाय पुढं. अरे वा वा वा. पहिला स्टॉप घेतलाय चहा प्यायला. या थांबलोच नव्हतो कुठं, नॉन स्टॉप निघालो डायरेक्ट इथं नीलबंगल्यात. ट्रॅफिक लागलं त्याच्यानंतर आता इथं. तर चला चहा घेऊ आणि निघूया. आणि आपल्याला अजून इथं 40 ते 45 किलोमीटर आहे. चलो देखते. भावना कुठं सुद्धा थांबलो नव्हतो. नीलबंगला 5 किलो ट्रॅफिक मध्ये अर्धा तास गेला. म्हणलं पुढे कुठं चहा घ्यायचा, मग इथं चहा घेतला मस्त असा. पार्टीवाला फोन करते अजून, त्याला मला अर्धा तास लागेल, अर्धा काय पाऊण तास लागेल, जास्तच वेळ लागला. खराब रोड आहे बघू शकता. परवा दिवशी आपण टाकलेला व्हिडिओ या रोडवरून जाताना. आता तिकडच जायचंय, भरतो पटापट आणि निघतो. चला पार्टीवाला फोन करतो, गडबड करूया. भावानं इथं मंदिर आहे बरं का, एक कोणतं शनी माता टेम्पल. आज शनिवार आहे राव, शनी माता टेम्पल आहे. तरी म्हटलं गर्दी कशी आहे इथं. शनी माता टेम्पल बघू शकता, कसं आहे मंदिर, भारी आहे ना. खतरनाक मंदिर. मी म्हणलं एक दिवस थांबायचं, मग मी आज आंघोळ केली नाही, सकाळी उठलो डायरेक्ट निघून आलोय. आता थांबलो असतो. भारी मंदिर आहे, घ्या दर्शन शनी माता टेम्पल.
परवा सीन दाखवलेलं तुम्हाला बघा कसं आहे. परत थांबलो तिथं. ही आपली धन्नू आणि हा लेक कसा वाटतोय आहे ना नाटकुळा. वासा करत कंपनीत आलोय आणि म्हणतो ताबा वेळ लागला. कोट भरायचं आपल्याला. कोट ब्रँडेड. हा बालाजी कोट गारमेंटची कंपनी आहे. गारमेंट भरायचे आणि आता पोचलोय कंपनीत बघा. आणि इथं आता बघा हे काहीतरी आहे. चहा वगैरे भेटतो इथं. आपला आहे उपवास. काहीतरी खाऊया. केळं खाऊन तो उपयोग नसल्या थंडीची. अजून थंडी आहे बरं का भावानो. जर्किंग घातले मी तेव्हा तुम्हाला समजलंच असेल की अजून थंडी आहे. अजून भरपूर अशी थंडी आहे. आणि केळं खाल्ली तर आजारी पडेल. त्यामुळं काहीतरी दुसरं खावं. मी चिप्स आणले तसं. हे बघा इकडे चिप्स चांगलं भेटतं बघा. चिप्स आणले मस्तपैकी. आता चिप्सवर दणका लावूया चला. आणि मग भरून घेऊ आणि मग निघू. मग तिथून पुढं प्रवास आपला बघायला भेटेल तुम्हाला मस्त असा. तर चला पहिले एडिटिंग करायचे व्हिडिओ पहिले पेंडिंग आहेत. एक ट्रिप लेट आहे आपली. एक ट्रिप लेटचे व्हिडिओ चालू आहेत बरं का. बेंगलोरच्या ट्रिपवर ट्रिप होत्या. 3-4 ट्रिप झाल्या. व्हिडिओ टाकतोय अजून. गाडी लावली आपली लोडिंगला बघा. बघू शकता हे मटेरियल आहे कुठलं काय माहिती. रश्या काढले वाटतं बाहेर. चला लोडिंग करून घेऊ पटापट. काय इथलं काय ते मटेरियल आहे ते बघा. असे पायलट आहेत. 10 बॉक्स आहेत. कान भरायच चालले. भाऊ भरतायत आपले. चालले बघा बाहेर एक्सपोर्ट मेक्सिकोला चाललंय मटेरियल. लय कालवा लावलाय नी राव. पोरले टाइमपास वाले आहेत बरं का आपली सगळी. भारी हसी मजाक चाललाय मगाच्यापासून. चाललं भरायचं हलकं फुलू काय वाटतं. हो गया फायनली झाले गाडी भरून बघा. हे असे 10 बॉक्स आहेत. बांधून घेतलं म्हटलं हालाय नको वरचं इकडे तिकडं घेतलंय. आता चला निघायचंय. पेपर घेतो 10 मिनिटात पेपर भेटतील आणि कल्टी मारायची. त्याला बघा वाघ मुंबईच्या दिशेनं ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. जय श्री महाकाल हर हर महादेव. वाघ पोचलाय दाबसपेठच्या टोलवर आणि टोलवर चहा घेतला. फ्रेश झाला बघा. टकाटक टिळा बिळा लावला आणि निघालाय. चहा बी केसला कार्यकर्त्यावर आपल्या एका पुण्याच्या बघा. ती गाडी लागल्या पुढं. चहा घेतला मस्त पैकी. आणि इथं बघा बस लागल्या. कशी दिसते तुम्हाला बस. ना दुखळ आहे का नाही. सिंदूरचा आहे. सिंदूर ऑपरेशन झालं ना त्याचं त्यानं स्टिकर लावलंय माग. आता गाडी पुढे गेली का त्यानं मागितली मला कळलं ना. पण ना दुखळ आहे बस. कशी वाटते ना नका विषय आहे का नाही. दाबसपेठला पोहोचले आपण आणि लागले भलं असं जाम. आणि त्यात आपल्याला डिझेल टाकायचं. गांडी लागली लोकाय. आता पुढे इंडियन ऑइलवर टाकायचं. अवरेज लय भारी तिथलं त्यामुळे तिकडे टाकायचं. आणि त्यात भूक पण लागले. उपवास आहे आज. 7 वाजले. जेवलं पाहिजे. 9 वाजतील पोचायला भारत धाब्याला. तर चला जाऊ डायरेक्ट आणि जेवण करू. आणि झोप आली तर झोपून टाका. उद्या असा पण संडे आहे. परवा खाली होणार आहे गाडी. काय दाबासपेठला इंडियन ऑइलच्या पंप कंपनीच्या डिझेल टाकी फुल करू आणि मग निघू. कारण डिझेल कांडी लोकाय लागली होती तिकडच. म्हटलं टाकावं इकडच. फास्ट मध्ये सोडलं लगेच थांबलं कसं काय. चला डिझेल टाकी फुल करू आणि निघू. झान आपल्या प्रवासात दिशेनं म्हणजे मुंबईच्या दिशेनं. हा 3429 रुपयाचं बसलंय बघा. झाले टाकी फुल आणि भावाने सांडले दुनिया भराचं बघा. हा तुमकुरच्या टोलवर धन्नूला हार घेतला बघा. पण विषय असा होतोय हार हाय वाला आणि ती स्क्रीन मध्ये जायचं पाणी त्याचं. त्यामुळं जरा म्हणलं झाडूया. पाणी निघस्तोवर ठेवला. पाणी काही निघाणं झालं. स्क्रीन मध्ये जायचं. तिथं काहीतरी फडकं बिडकं टाकतो म्हणजे पाणी जायचं नाही. तर पाणी गेलं म्हणजे स्क्रीन मध्ये घोळ होईल सगळा. तर भावना पोहोचलोय आपण भारत धाब्याला. चला मस्त असं जेवण करू आणि मग निघू. भारत धाब्याला थांबलो जेवायला. मस्त अशी आपली शेंग भाजी रोट्या. हे दादा आहेत पुण्याचे आपले. मोठी गाडी आहे यांची. थांबलो जेवाय बसलोय. जेवण करू मस्त असं. झोप आली तर पुढं झोपू. झोपणार आहे फिक्स. कारण मला झोप येते डोळ्यावर. जेवलं की येणारच आहे. तर दाबून जेवायचं आणि निघायचं. चला पहिले जेवण करू. भावना मस्त असं जेवण झालं. शेंग भाजी रोट्या मस्त ताड्या लावला. आणि आता काय झोप काय येणार नाही आपल्याला. कारण काल रात्रभर झोपले. सकाळी 11:30 वाजता उठले बरं का आपण. ते पण एकानं उठवलं. अरे उठके मला भरायचे का नाही गाडी पार्किंगला. तेव्हा उठलोय. तर चला आता जिथे येईल झोप तिथं झोप. मिनिमम हुबळी मारू. हुबळी आणि मग झोपू. चला झोप काय येणार नाही. टाइमपास. आता फोन चालू आहेत सगळ्यांच्या लाईनवर. सगळे रनिंग मध्ये आहेत पोरं. त्यामुळे फोन करत बोलत राहायचं. चला
आपण थांबलो दावणगिरीच्या टोलवर आणि दावणगिरीच्या टोलवर थोडासा फ्रेश झालो आणि ही लागले बघा आपली धन्नू कशी दिसते. लाइटिंग कशी वाटते भावना मागपाटची आहे का नाही. नाद्याबाद विषय कसा आहे. हा नाद करते काय खतरनाक विषय आहे ना. वाजले 2 आणि आपण पोहोचलोय बांकापूरच्या टोल नाक्यावर. चला टोल नाका क्रॉस करून घेऊ. अजूनही आपल्याला झोप आलेली नाही बरं का भावानो. कसं काय माहिती पण नाही आलेली. 2:17 झालेत बघा. पूर्ण बांकापूरला आलो. आता राहिलीच किती हुबळी 50 किलोमीटर आणि तिथून तो धाबा आपला 30 किलोमीटर 80 किलोमीटर गाडी आपल्याला चालवायची. तर चला उचललं दांडक. चलो अभी चाय वाय नाही मी मारना है. चहा लय होते त्यामुळे चहा प्यायचं थोडस कंट्रोल करायचं चालू आहे. जिथं कॉफी भेटेल तिथं कॉफी मारतोय पण आता काही गरजच नाही. सध्या झोपच नाही. एकदम फ्रेश माणूस आहे बघा. काय विषयच नाहीये. चला कशा शोकलेला नाद करती काय. नाद लागतो नाद. बडा दोस्त बोलते सबको कोलते. आयला पहिल्यांदाच मी बघितलं बघा बडा दोस्त मध्ये एवढी हाईट भरलेली. कसा दिसतय दानका विषय आहे का नाही. आता म्हणजे लागा हाईट लोड भरीत नाही कसा आहे. आपण गाणी ऐकत पोचलोय बघा हुबळी बायपासला. वाजलेत बरोबर 3. आता बायपासची डोळ्यावर लाईट पडली की झोप येईना म्हणजे बरं. मी अजून फ्रेश आहे बरं का. अजूनही झोप नाहीये मला. 1 नंबर असं चाललंय. मस्त चाललंय टाइमपास मध्ये व्हिडिओ बनवत एडिटिंग पण चालू आहे. सगळंच चालू होतं पण आता इथून पुढे लागला सिंगल रोड. त्यामुळं आता शांतीत क्रांती घ्यायची आणि गप पडायचं. फक्त गाडी चालवायची. वाजलेत 4:45 आणि आपण पोहोचले हिरेबागेवाडीच्या बेळगावच्या अलीकडच्या टोलवर. कुठं सुद्धा थांबलो नाही. नॉन स्टॉप आलो. चहा आज घेतलेलाच नाही. चहा कंट्रोल केल्यामुळे झोप आली नाही का काय माहिती पण चहा पिलेलाच नाही बरं का अजिबात. आता इथं प्याचा ते पण इच्छा नाही. बघूया कॉफी भेटली तर घेऊ नाही तर निघून जाऊ. चला टोल करूया क्रॉस. या टोलचा झोल पण भरपूर आहे. कारचा टोल कटतो आणि परत LCVचा काटतात असा विषय. 120चा मेसेज येईल बघा. आणि आता बघा मेसेज बघा किती येतोय. 120च्या स्क्रीनला दाखवतोय बघा. दाखवलं का 120 कटलं बरोबर. आणि आता मेसेज आला असेल बघा मला. लगेच येतो आपल्याला मेसेज. ये मेसेज कसं काय आलं नाही अजून. भावना हिरेबागवाडीच्या टोलवर थांबलो. बाहेर गाडीतनं उतरत असलं गार लागते ना बेकार बाबा. कॉफी घेतली इथं मस्त अशा. अमूल भेटला आपला कराडचा. गेला तू तिकडं आणि कॉफी घेऊन आता निघतोय. थांबणार नाही आता नॉनस्टॉप डायरेक्ट. कारण झोपच नाही आलेली कसली. एकदम फ्रेश आहे टकाटक. बघू शकता आहे की नाही टकाटक. तर चला निघूया आता. भावानो हत्तरगी ते निपाणी हा असला खतऱ्या रोड झाला की नाही भावानो. नाद खोळा. लय भारी वाटते गाडी चालवायला. गाडी 80च्या आत चालतच नाही. लय खतरनाक रोड झालाय. पोटातलं पाणी सुद्धा झालत नाही. सिमेंटच आहे पण लय भारी रोड झालाय. टकाटक बाका टप्पा रोड झालाय बरं का ह्यो. सकाळी झाली आपली सकाळ बघा निपाणी मधून. आणि निपाणी मधनं घ्या सूर्यनारायणाचं दर्शन. कसं आहे सकाळ बॉर्डरवरनं झाली आपल्या दिवसाला सुरुवात. चहा घेतला बॉर्डरवर आणि निघतोय बघा. चला आता झान जाऊ घरी. आंघोळ करू. आंघोळ करायची इच्छा पण नाही पण गरम पाण्यानं करू मस्त अशा आणि मग झोपू. भावानो फायनली भाऊ तुमचा फुल लाईट मारून वसा करत पोचलेला आहे बॉर्डरला. आणि बॉर्डरला लागलंय जाम. हलतय बरं का. हलतय
तर चला आता बॉर्डर पास करूया, काट्यावरती घालूया गाडी. आपलं वजन असणार आहे 600 ते 700 किलो मालाचं, कारण हाताने उचलून टाकलंय त्यांनी, दोघांनी उचललंय, म्हणजे 60 किलोचं तर असेल मिनिमम. तर चला आता घालूया बॉर्डरवर आणि बघूया किती आहे वजन. तर भावना आपण घालूया आता काट्या. आपलं किती येते वजन? डांग 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 डांग. आलेलं आहे 2360. जरा 2360. तुमचा खूप व्हिडिओ बघतो मी. आपले फॅमिली मेंबर आहेत बघा, दान काहीशी. तर भावान डिझेल टाका थांबलोय आपण कोल्हापुरात आंबपला. फॅमिली मेंबर आले बघा आपले. हा 3436 रुपयात बसले, 37 लिटर डिझेल. टाकी झाली फुल. चला 605 किलोमीटर गाडी झाली आणि 36 लिटर डिझेल बसलंय. अवरेज चांगलं दिलंय येताना. आली लेवलला परत काम केल्यामुळं बघा. तर चला आता चहा घेऊ. फॅमिली मेंबर आलेत आपले, चहा घेऊ आणि निघू. अहो तुमचा भाऊ पोहोचला की कराडात? कसा आहे? नका विषय MS50 बोलते, सबको कळते. नाद करती काय? फुल नाईट मारून अशा तऱ्हेनं भाऊ पोहोचलाय कराडात. आता वाजलेत 9. घरी जाणार, मस्त असं जेवणार, आंघोळ करून देणार तर आणून दुपारीच उठणार 3-3-3:30 वाजता. तर चला भावानो, तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा. तर चला भेटू आता उद्याच्या व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री महाकाल, हर हर महादेव.